तर गाईज ही बघा, ही आहे बेकरी. बेकरी तर आता बंद आहे आणि आपल्याला अजून प्रतापगडवर पण जायचं आहे. तर मग मी तुम्हाला जस्ट दाखवून ठेवतो. हे बघा, ही बेकरी आहे. हा पुण्यावरून येणारा रोड आहे. इकडून आपण आणि इकडून आपण आलो आहे. हा पोलादपूरवाला रोड आहे. म्हणजे आपण सपोज जर पोलादपूरवरून आलो इकडून तर मग तुमच्या राईट साईडला आहे, आणि जर पुण्यावरून आलो तर तुमच्या लेफ्ट साईडला. ती जस्ट बेकरी दाखवायची होती म्हणून तेवढं शूट केलं. तर गाईज हे आहे धनंजय. इकडे ड्रायफ्रूट्स, चणे, शेंगदाणे, ब्रिटल्स, चॉकलेट्स, फज या सगळ्या गोष्टी खूप छान भेटतात. एकदम टेस्ट लाईक एक नंबर टेस्ट असतं सगळ्याची. हे वेगळे टेस्ट सॅम्पल्स वगैरे असतात. चकली, अजून वेगवेगळ्या टाईप्सचं खूप काय काय आहे इकडे. हे बघा, मखाने. हे बघा, या साईडला सगळे मंचीज आहेत. हे बघा, हे सगळे चॉकलेट्स वेगळ्या वेगळ्या टाईप्स आहेत. फ्लेवर वेगळे वेगळे. आपली शॉपिंग झाली आहे. आता आम्ही इथून चाललो ब्रेकफास्ट करायला. तिथून पुढे बिना लेक आणि मग प्रतापगड. चलो बाय. बघा गाईज, एक नंबर 101 ब्रीडचे इथे हे कुत्रे बाय कोणतरी आणतात आणि घेऊन सोडून देतात. तो बघा. तर गाईज आता आपण आलो आहे छत्रपती प्रतापसिंह वन उद्यान महाबळेश्वर. आता हे बघा, आता आपण सध्या आपला आता हा एक पॉईंट आहे. विणा लेकला अजून काहीतरी ओपनिंग झाली नाही आहे काय, तिकडे काय असेल तर बघूया. हे बघा, हे तिकीट हाऊस आहे. हां, मी काल बोललो नाही का, जायंट स्क्विरल बोललो ना, मोठं आहे. काल हे शेकरू काल दिसलं होतं आम्हाला. ही व्हिडिओ मी टाकेल ब्लॉगमध्ये. विकसित रूप बोललेलो ना. मस्त गारवा एकदम. डीप आहे देवा खूप. हा ये सोड का बाई. ये विनस यो चालू केलंय. हा, तू चढा वरती, चढ तू. चल इंग पकड. आता कसा उतर. कशाला चढू देतो ना. काय हा माहितीये, तिथे समजतंय, ते समजतं माहितीये मला, पण त्याचं नाव पण टाकून मग पुढे टाकायचंय का? नंबर टाकायचा ना टीव्हीचा. अरे पण मेसेज मध्ये नाव आणि किती झाले. इथे काहीतरी आहे. थांब थांब थांब. पंचवीस वर्षाच्या आतला चालतो, पण ते पण तो काम तर आपण आता आलोय प्रतापगडला. मुलगा नसेलच, मयत बेत झाला असेल तर विचारून घ्यायचं मध्ये यायचं. परिस्थिती विचारून घे त्यांची, पोलीस पाटील किंवा गावात कोण असेल त्याला विचारून घे फोन लावून. तर मित्रांनो, आपण आता आलोय प्रतापगडावर. पार्किंग कडे खालीच केली करतात लोक. तिकडे आहे कसे बघा, आहे अशी. हा प्रतापगड 350 वर्षापूर्वीचा 350 इयर. हा गड अजूनपर्यंत खाजगी मालकीचा, प्रायव्हेट प्रॉपर्टी. या गडावरती महाराजांची आतापर्यंत 13वी पिढी 13 जनरेशन चालू आहे. ते लोक राहतात साताराला.
नाव आहे श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले महाराजांची 13वी पिढी त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघायचं फ्री ठेवलं. कुठल्या प्रकारचे एंट्री फीस किंवा पार्किंग चार्जेस इथं काही सुद्धा घेतलं जात नाहीये. तिथे कोपऱ्यामध्ये शिवकालीन गुफा येते, तो आपला पहिला पॉईंट चालू होते. त्या तिथे महाराजांनी आपले 40 मावळे सरदार बहिर्जी नाईक हे त्या तिथे लपवले होते. म्हणजे ज्यावेळी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले त्यावेळी प्रतापगडाची रक्षा करायला आणि शिवाजी राजे अफजल खान ह्या दोघांची जी भेट आहे हे समोर बघा. वाईट वाईट दिसते का मातीच्या मधोमध थोडे खालून बघा इकडे घराच्या बाजूला तिथे ती कबर येते. अफजल खान त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा ह्या दोघांच्या कबर तिथे आहेत. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता दोघांची भेट झाली. तिथेच कधी मारला, तिथेच कबर बनवली. त्याला प्रतापगडाचा पायथा म्हणतात. अफजल खान विजापूरचा मोठा सरदार. विजापूर म्हणलं तर कर्नाटक बाउंड्री येते. त्याला बायका होत्या 64 वाईफ, मुलं होती 43. एका वेळी तो 12,000 सैन्य बरोबर घेऊन आला. हे सैन्य या जंगलीच्या परिसरात पसरलं. हा परिसर तुम्हाला वरतून दाखवतो कुठल्या साईडला येतो. त्या परिसरावरती राज्य करत होते चंद्रराव मोरे, हे गद्दार होते. आता हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय ना, इथं पूर्वी डोंगर होता. तिथं पूर्वी हा किल्ला नव्हता. हा डोंगर पूर्णपणे मोऱ्यांच्या ताब्यात होता. महाराजांनी मोऱ्यांना बऱ्याचदा समजावलं की आपण दोघं मराठी आहोत, दोघं मिळून त्या अफजल खानाला मारू, हिंदवी स्वराज्य वाढवू. परंतु मोऱ्यांनी काही ऐकलं नाही. म्हणूनच महाराजांनी मोऱ्यांना स्वतः 1655 साली जावळी जिंकून घेतली. नंतर या डोंगरावर हा प्रतापगड बांधायला सुरुवात केली. हा प्रतापगड शिवाजी राजांनी स्वतः बांधून घेतलेला गड. या गडाचे आर्किटेक्ट मोरपंत पिंगळे, इरोची इंदुरकर, आर्गोजी यादव यांच्या देखरेखीखाली महाराजांनी प्रतापगडाचं कामकाज चालू केलं 1656 साली. तर पूर्ण इंड केलं 1658 पूर्ण 5 किलोमीटरची तटबंदी, 52 एकर गडाचा पूर्ण आतला परिसर बांधकाम पूर्ण झालं अवघ्या 2 वर्षामध्ये. आणि नंतर अफजल खानाची भेट झाली. शिवाजी राजे खानाच्या भेटीला गेले. वरती तुळजा मोहनला प्रार्थना करून आपल्या सोबत अंगरक्षक जीवा महाला. कारण महाराजांना आधीच कल्पना भेटली की अफजल खान आपल्याला मारण्यासाठी येणार आहे. म्हणूनच जाताना महाराज अंगामध्ये शिलखत, डोक्यावरती जिरेटो, कमरेला भिशवा, हातामध्ये वाघ नख असं पूर्ण प्लॅन करून ते भेटीसाठी पायथ्याला उतरले. आता ही जी कबर दिसते पूर्वी त्या तिथे महाराजांनी भेटीसाठी शानदार शामियाना उभारला होता. म्हणजे मॉमेटन पद्धतीने खानाला जे काही लागतं ते महाराजांनी आधीच तिथे तयारी करून ठेवली होती. ज्यावेळी अफजल खान शामियान्यामध्ये होता आणि महाराज एंट्री करता वेळी अफजल खानाने महाराजांना इशारा केला की आव शिवाजी हमारे गले लग जा. इतक्यात महाराजांनी काय सांगितलं की खान साहेब, आम्ही तुमच्या बॉडीगार्डला घाबरतो, त्याला शामियानाच्या बाहेर ठेवा. अफजल खानाचा वरचा मजला हा रिकामा होता. तो ओळखून गेला जो माणूस सय्यद बंडाला घाबरतोय तो माझ्या पुढे काही टिकणार नाही. मग तिथेच राजांनी गनिमी कावा केला. बंडाला शामियानाच्या बाहेर ठेवलं. दोघांची गुप्त बैठक झाली. 2दा गळा भेट झाली. 3रा गळा भेटी अफजल खानाने महाराजांना या डाव्या बगलत दाबलं गेलं. अफजल खान इतका ताकदीवान, त्याला उचलायला 12 लोक लागत होते. जेवायला बसला तर बोकड खायचा. उंचीने 7.25 फूट, महाराज 5.25 फूट. विचार करा, महाराजांना पखळ टाकली मग त्यांची हालत काय झाली असेल. तितक्यात खानाने त्याचा विश्वा काढून महाराजांच्या पाठीच खुपसला. शिलकत असल्यामुळे टर टर आवाज झाला. महाराजांना कळून चुकलं खान आपल्याला मारतोय. तितक्यात महाराजांनी विश्वा काढून खानाच्या पोटामध्ये खुपसून वाघ नक्यानं खानाचं पोट फाडलं. अफजल खान दगा दगा ओरडू लागला. ते ऐकून त्याचा बॉडीगार्ड आला महाराजांवरती धावून. मग त्या क्षणी महाराजांच्या बॉडीगार्डने उंच उडी मारून 10 पठ्ठ्यानं सय्यद बंडाचा उजवा हात हवेमध्येच वरच्यावर कलम केला. म्हणूनच मराठीत म्हण पडली होते जिवाजी वाचले शिवराय. आता हा रोड आहे आणि वर जायला 450 पायऱ्या 1957 साली केलं. नाहीतर ती गुफा आणि डोंगर हे पहिलं फुटपर्यंत होतं, नंतर थोडं तोडलं. ती गुफा आता फक्त 10 फूट आतमध्ये कुठं बाहेर पडत
नाहीये. आता हा डोंगर दिसतो, या डोंगर म्हणलं तर मराठीमध्ये आपण गाई गुरांना म्हणतो. नंतर महाराजांनी खानाला मारलं त्यावेळी त्यांना मोठा विजय मिळाला. त्या विजयाला खेडे गावातील लोक मराठीत प्रताप म्हणायचे, म्हणून गडाचं नाव किल्ले प्रतापगड ठेवलं. जसा उभे हात प्रतापगड, हे पाठी समोर बघा, हे तुम्हाला लास्ट नंबर 2 टोकं हे उंच दिसतात आणि मध्ये मोठाच अंतर आहे. तो पण एक गड आहे, त्याचं नाव आहे मकरंद गड. तिकडे पाहायला महादेवाचं मंदिर, पाण्याचं तलाव, तिकडे चालत जावं लागतं. गाडीचा रस्ता नाही. जे ट्रॅकिंगचे लोक असतात ते ट्रेक करत त्या गडावरती पाहण्याकरता जातात. सध्या प्रतापगडाचे जीर्णोद्धार चालू आहे. हा प्रतापगड युनेस्को मध्ये गेला. जे आपल्या महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत त्यापैकी हा प्रतापगड सुद्धा आहे. म्हणजे आता जे वरती गडाचं काम चाललंय हे सगळं महाराष्ट्र शासन करतं. फक्त तुळजाभवानीची देखभाल महाराजांचे वंशज उदयराजे भोसले ते बघतात. ही समोर तुम्हाला मशीन दिसते बघा, इथे समोर हा घाणी आहे, चुन्याची घाणी, ग्राइंडर मिक्सर. वरती गडाचे काम चालू आहे त्याच्याकरिता आणलेलं. ही समोरची भिंत आणि ही पलीकडची, लांबून जर पाहिले तर या दोन्ही भिंती तुम्हाला एकसारख्या दिसणार आहेत. लांबून तुम्हाला गडाचा दरवाजा कुठं तो कळत नाहीये, परंतु गडाचा दरवाजा हा आपल्या साईडला आहे. तिथे कोपऱ्यामध्ये गुफा दिसते बघा, तिथे वर सावलीमध्ये या. तर आता आपण गडाच्या महा दरवाजाजवळ हा आहे गौमुखी दरवाजा. जसं त्या गाडी काकांनी सांगितलं, या भिंतीमुळे द्वार कुठे दिसून येत नाही. त्याची एक साईड आहे, कारण त्या लोकांची उंची जास्त होती, त्यांच्या हिशोबाने होत्या, फक्त या छोट्या छोट्या नंतर गेल्या. आता हा प्रतापगडाचा महादरवाजा, मेन गेट, मुख्य दरवाजा. आतापर्यंत या गाड्याला एकच मार्ग यायला आणि जायला. जर आपण लांबून खालून पाहिलं तर या दोन्ही भिंती तुम्हाला एकसारख्या दिसणार. लांबून तुम्हाला गडाचा दरवाजा कुठे आहे तो कळत नाहीये. पूर्वी शत्रू मेनगेट तोडायला त्या काळी या ठिकाणी हत्तीचा किंवा लाकडाचा उपयोग करायचे, परंतु हत्ती इथपर्यंत येऊ शकत नव्हता. पायऱ्या मोठ्या छोट्या, समोरची जागा आम्ही इथे ठेवले. एवढं सगळं करून शेवटपर्यंत शत्रूचे सैन्य गेट वरती हमला करायला आलं. थोडं पाठी सरका आणि वरती बघा, थोडं पाठी सरका, ती वरती एक विंडो दिसते का उजेडाची, ते विंडोतून पलीकडचं झाड दिसतं. तो गडाचा मेन पॉइंट आहे तोफेचा मारा. तिथून बरोबर तोफेचा मारा शत्रूच्या पाठीवरती. त्याला काय म्हणतात, मराठ्यांचा गनिमी कामा, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त, तशी वेळ म्हणली तर हे बघा, हे मध्ये मध्ये छोटे छोटे होल विंडो ठेवलेत. फायर शत्रू खालनं आले वरतून बघायचे, फायर करायचे. गरम तेल असतं ते ओतलं जायचं. पूर्वीचा एक एक माणूस आपल्या खांद्यावरती तोफा घेऊन तटबंदीला गस्त जायचे, पाठवून करायचे. तुम्हाला छोट्या तोफा देवीच्या मंदिरामध्ये दाखवते. हा दरवाजा दिसतो हा नवीन केला. हा संध्याकाळी 8ला बंद होतो, सकाळी 6 वाजता उघडतात. जी पूर्वीची परंपरा बंद चालू करण्याची अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. वजन आहे 650 किलो, अंतर आहे 1.5 किलोमीटर. हा जो काळात हा लाकूड हा दरवाजा टाकला होता. 350 वर्षापूर्वीचा गेट हा असा होता. ही जुनी तोफ आहे, 650 किलो वजनाची. अंतर आहे 1.5 किलोमीटर. वरचं काम नंतर केलं, पहिलं ओपन होतं, हे फक्त नवीन बनवलेलं आहे. तर भाई गुजबम्स, डायरेक्ट गुजबम्स भाई बघूनच. ते जसे सांगतायत ना, एक नंबर भाई, फिलिंग खूप भारी आहे. हे बघा आधीचं हे, आता हे काम चालू आहे म्हणून सगळं इकडे, तिकडे पण आपण जायचा ट्राय करूया. आता आपण या साईडला चाललोय.
या साईडला मंदिर वगैरे आहे. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा इंटरनेटला प्रतापगडाची ओळख म्हणून या बुरुजाचा पिक्चर आहे, फोटो दाखवतात. याला काय म्हणतात, तेव्हाने पाहणी करा. शत्रू इथं कुठून जातो तिथून त्यावेळी ते लोक नजर ठेवायचे. हे धरून किल्ल्याला असे 4 दिशेला 4 साईडला 4 बुरुज आहेत. ते तुम्हाला वरतून दाखवतो कुठल्या साईडला येतात. सध्या तिकडे गडाचा साईड जीर्णोद्धार चालू आहे. या बुरुजावर तुम्ही लोक पाहिजे तर उतरत्या वेळी तिथून समोरून तिकडे बघायला जाऊ शकता. ही गडाची 5 किलोमीटरची भिंत. हे तुम्हाला बांधकाम दिसतंय बघा, 350 वर्षापूर्वीची भिंत. ही भिंत पूर्वी कशी जॉईन केलं, कसं बनवलं, सिमेंट नव्हते. बांधकामाला वापरायचे काय, गुळ असतो ना, काळा गुळ, चुना, बाळू, शिस, उडदाची डाळ आणि तुरटी, हे सगळं मिक्स करून मग त्याच्यामुळे ही 5 किलोमीटर भिंत आतापर्यंत आहे तशी उभी आहे. ही महाराजांच्या वेळीची कामे आणि आता पण गडाचे जीर्णोद्धार चालू आहे. ते देखील गुळ चुन्यामध्ये चाललंय. जेवढं तुम्हाला हे वाईट वाईट दिसतं ना, हे पण गुळ चुन्यामध्येच काम चाललं. म्हणजे जुन्या पद्धतीनंच कामाला सुरुवात चालू आहे. ती भिंत पूर्वीची आहे, फक्त मधल्या दर्जा भरलेल्या आहे. तुम्ही आता गडाचा मेन गेट पाहिला, तिथून तुम्हाला एकच मार्ग होता यायला जायला. हा डाव्या साईडला बघा दुसरा मार्ग, याला राजमार्ग म्हणतात. डोली असते ना पालखी, सध्या मार्ग बंद ठेवला. वरती मंदिर पाहायचं तुळजाभवानीचं. महाराजांचा उंच किल्ला शिवतीर्थ, राजधानी रायगड. महाराजांचे एकूण किल्ले किती, 365 महाराष्ट्राच्या आतमध्ये. आणि त्याच्यापैकी त्यांचा मेन म्हणलं तर शिवतीर्थ, राजधानी रायगड. हा रायगड आता मुंबई रोडला, ह्याच्याच पाठी रायगड आहे. मग महाराज त्यावेळी प्रतापगडावरती 2दा यायचे. आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार देवीच्या दर्शनासाठी इथपर्यंत घोड्यावरती यायचे. नंतर पालखीत बसून या मार्गाने वरती जायचे. तो मार्ग सध्या बंद का ठेवला, कारण पूर्वी या मार्गाने फक्त महाराज किंवा त्यांचे परिवार, बाकीची आम जनता या मार्गाचा वापर करत होते. कारण पूर्वीच्या काळी शिवरायांची बरोबरी ही कुणीच करू शकत नव्हतं. ही गडाची तटबंदी आहे 5 किलोमीटर. आपण जे छोटे छोटे होल पाहिले, पूर्वीचा एक एक माणूस खांद्यावरती तोफा घेऊन या तटबंदीला पॅट्रोलिंग करायचे. जर फक्त तुम्हाला ही गडाची साईड भिंत फिरायची असेल, जर तुम्ही इथून चालायला सुरुवात केली तर तुम्हाला या भिंतीपर्यंत यायला 2.5-3 तास लागतात, फक्त साईड भिंत फिरायची असेल. ते तिकडे तुम्हाला जे पुढे दिसतंय त्या ड्रममध्ये, हे जुन्या पद्धतीने कसं केलं जायचं. म्हणजे जशी ही भिंत तुम्हाला दाखवली ही वाली, किंवा ते केलं आहे बघा. जसं आधीच्या टायमात महाराजांनी जसं करून घेतलेलं, त्यांनी सांगितलं काळं गुळ वगैरे वापरून, डाळ वापरून ते केलं गेलं. तसं तिकडे अजूनही त्याच पद्धतीने ते लोक करतायत, जेणेकरून की आत्ताच्या गोष्टींचं जसं की सिमेंट वगैरेचा वापर न करता पुरातनकाली जसं त्यांनी केलेलं ती तशीच गोष्ट राहावी म्हणून. वरती मंदिर आहे तुळजाभवानी माताचं, पण तिकडे जाऊया आता. ते आत्ताच केलेलं आहे. आता इकडे खाली बघा, हा सगळा जो परिसर दिसतोय, हा गाव दिसतोय, हा सगळा जावळीचा परिसर, जावळीचं खोरं. जावळीचं मेन गाव आहे समोर. हे त्रिकोणी असं घनदाट जंगल दिसतंय त्याच्या आतल्या बाजूला. परंतु हा परिसर खूप मोठा आहे. हा परिसर साताऱ्याच्या सज्जनगडापासून शिवतीर्थ रायगडाच्या काळ नदीपर्यंत, पुण्याच्या भोरपासून रत्नागिरीच्या खेडपर्यंत, तिथपर्यंत सगळा हा जावळी परिसर पसरला. या परिसरावरती राज्य होतं चंद्रराव मोऱ्यांचं. पूर्वी एवढं घनदाट जंगल होतं, सूर्याची किरण जमिनीला स्पर्श करू शकत नव्हते. अफजल खान येत्या वेळी 12,000 सैन्य आणलं, तुकड्या करून या भागावरती पसरलं. वरती हा जो डोंगर दिसतो, हे मध्ये टॉवर दिसतोय बघा, हे महाबळेश्वर आहे. आता महाबळेश्वरला बघायला एकूण 12 पॉइंट्स आहेत आणि 2 मंदिर आहेत. हा जो टॉवर दिसतोय त्या तिथे विल्सन पॉइंट आहे, सनराई. हा डोंगर दिसतोय ब्लॅक वाला, हत्तीचा माता, त्याला म्हणतात लॉडविक, एलिफंट हेड. मेन पॉइंट ऑर्थरशिप, तो या बाजूला सावित्री, विंडो, मंकी, केट, इको, टायगर, हे सर्व ब्रिटिशांनी नावं दिलेले पॉइंट आहेत. मग तिकडे बघायला काय, महादेवाचं मंदिर, पंचगंगा, ओल्ड महाबळेश्वर, हे मेन आहे. आणि त्याच्या बॅक साईडला पाचगणी येते, वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन, हे त्याच्या खालच्या साईडला येते. इकडे फोटो घ्यायचे ते घ्या पाहिजे.
अतिक्रमण होतं बरं का, वरपासून जे बांधकाम दिसतं ना खालपर्यंत सगळं मोकं, तेवढं सगळं अतिक्रमण होतं. हा काय ही वाली सफेदवाली कबर आहे ती सय्यद बंडा आणि अफजल खानाची. ते अतिक्रमण सगळं तिथलं हटवून टाकलेलं आहे. त्याची फक्त कबर शिल्लक ठेवी, जाऊन देत नाही तिथे. 24 तास पोलीस सिक्युरिटी लांबूनच पाहायला मिळते. 4 पाण्याचे तलावच आणि 2 मोठ्याच्या विहिरी शिवरायांच्या काळापासून, परंतु तुम्हाला पाहिला भेटला कारण हे अंतर्गत आहे. बाकीची 3 तलाव ही किल्ल्याच्या आउट साईडला येतात. आता आपण किल्ल्याचे मोठमोठे दगड पाहिली. ही साईड भिंत बांधण्यासाठी दगड या तलावातून काढले. 2 फायदे झाले, प्यायला पाणी मिळालं, गडाची साईड भिंत बांधायला मोठमोठी दगड मिळाली. नाहीतर समोर डोंगर दिसते, पूर्वीच्या काळी इथपर्यंत एक लेवलचा होता, नंतर खड्डा खणला, पाणी दगड इथूनच मिळालं. 12 महिने पाणी. वरची भिंत नंतर केली, ओपन होती, रहाट दिसते लोखंडाचा, पाणी वरती खेचायला तो नवीन केला. तिथूनच खाली 20 ते 25 फुटाची खोली आता देखील आहे. हे तलाव पावसाच्या वेळेला स्वच्छ कंटिन्यू 12 महिने राहतात. आणि या किल्ल्यावरती लोक बसतील, 200 लोक राहतात. महाराजांचे शिपाई लोक होते, सैनिक लोक, त्यांचीच जनरेशन पिढ्यानपिढी चालत आली आहे. जेणेकरून पूर्वीची रिवाज आहेत, देवीची पूजा होती, गडाचा दरवाजा बंद चालू करणं, हे रिवाज अजून देखील फॉलो करतात. वरती जो हॉटेल वगैरे त्यांचीच आहेत. ह्या लोकांना कसं येणाऱ्या टुरिस्ट वरती जीवन आहे, शेती व्यवसाय नाहीये. आता इथं अर्ध्यावरती देवीचं मंदिर आहे. हे दगडाचं नंतर ड्रम हॉल नगारखाना, त्यासमोर तुम्हाला दर्शन करायचंय तुळजा भवानीचा. मंदिरासमोर नगारे वाजवायची जागा. त्या दगडी पायऱ्या बघा, या शिवकालीन पायऱ्या, या पायऱ्या आणि गडाची 5 किलोमीटर भिंत आहेत. असं हे 350 वर्षापूर्वीचं काम बघा. आणि आपल्या काळातल्या पायऱ्या एका वर्षात 2-3 वेळा रिपेअर करायला मारू नको, मारू. हो ना ते. तर गाईज आता आपण आलोय भवानी माता मंदिर मध्ये. हे बघा, ही आहे एंट्रन्स. गेले बाप्पा. हा दगड कसोटी, हा दगड आपल्या देशातला नाहीये, नेपाळ मधला. नेपाळमध्ये एक नदी येते, गंडकी नावाची नदी आहे. तिकडनं या मूर्तीचा पूर्ण दगड आणला. मूर्तीचे शिल्पकार बंबाजी नाईक पानसर यांनी मूर्ती घडवली. तिथं आणून तिची स्थापना 21 जुलै 1661 अफजल खान वधाच्या नंतर केली. मूर्तीच्या पायाजवळ एक छोटस शिवलिंग, ते स्फटिकाचं क्रिस्टल, ते शिवलिंग महाराजांच्या पूजेमधलं. आणि इकडे आतमध्ये एक तलवार देखील आहे, ती महाराजांची नाहीये, कोणाची आहे? हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनापती शरणोबत हंबीरराव मोहिते. कोण होते? महाराजांचे सख्खे मेहुणे, सोयराबाईंचे भाऊ, राजाराम महाराजांचे मामा. त्यांचा पराक्रम काय होता? या दोन्ही गावात अफजल खानाच्या युद्धाच्या वेळी एकट्या माणसाने शत्रूचे या तलवारीने 600 लोकांना एकट्याने मारलं होतं. आता त्याच्यावरती लहान लहान 6 सोन्याचे विविध म्हणजे 600 लोकांना मारले त्याचा पुरावा, त्याचं प्रतीक. पूर्वी अशी प्रथा होती, एका माणसानं 100 लोक मारले तर राजाकडून इनाम म्हणून या तलवारीच्या पाठावरती एक सोन्याचं दिबी. 600 लोकांना मारलं, तलवारीवरती 6 सोन्याचे दिबी आत्ता देखील आहे. पुढे 3 आणि मागच्या साईडला 3. आणि त्या वेळीची मोडी लिपी, त्या मोडी लिपीत तिच्यावरती सुवर्ण अक्षरात नाव पण लिहून ठेवलं, कारण ही तलवार त्यांची आहे. पहिले सर सेनापती होते मानकोजी 10 तोंडे, दुसरे नेतोजी पालकर
ते श्री प्रतापराय गिजर यांच्यावरती एक गाणं सुद्धा आहे. ते डात मराठे वीर दौडले सार, ते कोल्हापूरच्या मेस्त्रीच्या युद्धात गेले. आणि चौथे कर्णोदर खंडीराव मोहिते. हे काळ्या दगडाचं मंदिर महाराजांच्या काळातलं. बाकी पुढे सभागृह नंतर केली. आतमध्ये गेल्यानंतर इकडे उजव्या साईडला देवीची मूर्ती, पायाजवळ काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं शिवलिंग, नंतर दर्शन करून काचेच्या गाभाऱ्यात तिकडे सर्व पतांची तलवार ठेवली. तिकडे दर्शन करून फक्त पाठी जाऊ नका, तर तिथेच या पाठी दुकान आहे, पाठी आहे. ओके. तुला आम्ही सांगत होतो आहे. बाप्पा का पायऱ्या चढतं खाली शाळेत. महादेवाचं मंदिर आतमध्ये शंकराचं स्थान आहे. आतमध्ये शिव मंदिरासमोर जी तुम्हाला ही ओपन जागा दिसते, हा त्यांचा दरबार घालायचा मीटिंग हॉल, ज्याला मराठीमध्ये सदर म्हणायचे, खलबत खाना. हे दरबार त्यावेळी दोन प्रकाराचे, दिवाणी आम आणि दिवाणी खान. एक सिक्रेट, एक जनरल. समजा महाराजांच्या काही कोणी गुन्हा, चोरी, गद्दारी केली, त्या गुन्हेगाराला शिक्षा या जागेवरती सुनवायचे. शिक्षा काय? गुन्हेगाराचे हातपाय तोडा, नंतर माझी वाईटाई कडे नोट. 1800 फुटाची दरी आहे, दरीमध्ये जिवंत माणसाला ठेवा, ही त्यावेळीची शिक्षा. जागा ओपन नव्हती, बांधकाम होते, उद्ध्वस्त केलं ब्रिटिशांनी. हा चौथारा जुना, वरची भिंत नंतर केली. जे आपल्या पायऱ्या आहेत 450 सगळं संपला. तटबंदी फिरून महाराजांची मूर्ती पाहून नंतर मग खालती उतरायचं. इथून बघा तुम्ही किती वरती आलात. बघा, आपण उभे एक छोटा किल्ला, बाले किल्ला. मार्ग एमर्जन्सी एक्झिट, ही तोरवाट, ही जी तटबंदी आहे, या तटबंदीला कोपऱ्यामध्ये बाहेर पडले. इथून पहिले रस्ते होते बाहेर पडायला, आता ते मार्ग बंद ठेवलं. बंद का ठेवलं? लोक जातात सेल्फी काढायला, तरी मध्ये दोघं तिघं पडले, त्यामुळे जागी लावून बंद केलं. आणि हा तिसरा बुरुज, हा सगळ्यात महत्वाचा का? कारण या बुरुजापासून तुम्हाला गडाचा हा पुढचा परिसर आणि हे गडाचा पाठचा परिसर, इथून तुम्हाला तिन्ही साईडचा परिसर कव्हर होतो. भाई गाईड नक्की लावा यार, सिरियसली. प्रॉपर लेवलला इन्फो हवी असेल ना तर गाईड नक्की लावा. शिक्षा द्यायचे ठिकाण. मोठ्या गुन्हेगाराला इथे आणायचे, त्याचे हातपाय बांधून धान्याच्या पोत्यात पॅक करायचं आणि नंतर मग इथून सरळ खाली लोटायचे. ही खाली दरी आहे 1800 फुटाची. पूर्वी फाशी नव्हती म्हणून तशी शिक्षा, आणि म्हणून त्यावेळी एवढे गद्दार नव्हते. लोक घाबरायचे शिक्षेला. पूर्वी कसं होतं, एका गुन्हेगाराला शिक्षा भेटली, बाकीचे 5-50 आपोआप सुधारायचे. असं शासन म्हणजे शासन होतं. मग थोडक्यात महाराजांच्या काही दहशत होती. आणि आता उभे हात, ही गडाची संपूर्ण पाचवी तटबंदी 2 जिल्ह्यांची हद्द. उभे हात जिल्हा सातारा, जर हात बाहेर काढला तर जिल्हा बदलला, जिल्हा रायगड. हा सातारा, हा रायगड. खाली गाडीचा रस्ता, ही समोर नदी दिसते, ती नदी सावित्री. ते धरण बांधलं, तिथे छोटंसं गाव आलं पोलादपूर. नंतर तिथून 17 नंबरचा हायवे, मुंबई टू गोवा. मुंबई इकडे, गोवा इकडे, पणजी गोवा. इथून खाली कोकण दर्शन चालू झालं. रायगड किल्ला या साईडला येतो. इकडे पुणे जिल्हा, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी. आपण 4 जिल्ह्यांच्या मधोमध उभे आहोत. ताई शिवरायांची मूर्ती.
हे बघा गाईस, तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. खूपच छान आहे, खूप जास्त छान आहे. भाई अक्षरशः काटा मारतो अंगाला ले महाराज. तिथे राहत होत्या ह्या जागा सगळ्या ब्रिटिश लोक उद्ध्वस्त करून गेले. नंतर प्रतापगडावर शिवरायांची आठवण पाहिजे इंडिया गव्हर्नमेंटने मूर्ती उभारलेली आहे. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4500 kg. मेटलची मूर्ती आहे, ब्रॉन्झ पंचधातू. येताना अलग अलग 17 पार्ट आणले, हिताने जॉईन केलंय. यांचे शिल्पकार मुंबईचे विले पार्ले, RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत यांनी ही मूर्ती बनवली आहे. महाराजांची घोडी होती कृष्णा नावाची, उंची आहे 36 फुटाची. 1957 ओपनिंग पंडित नेहरू. हे साईडला छोटंसं गार्डन केलं, प्रताप उद्यान, प्रताप गार्डन. नंतर मेंटेनन्स केलं. महाराजांचा मृत्यू झाला कसा हे कसं ओळखायचं? ज्या घोड्यावरती बसलेला योद्धा, त्या घोड्याचा एक पाय वरती आहे आणि 3 पाय खालती आहेत. मग असं समजा तो योद्धा आजारपणाने गेलेला आहे. म्हणजे महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने कुणी मारलं नाही, त्याच्यामुळे एक पाय वरती. दुसरं उदाहरण, झाशीची राणी महाराणा प्रताप. हे लोक युद्धात गेलेत, ते लोक शहीद झालेत, मग त्यांच्या घोड्यांचे पुढचे 2 पाय हे वरती ठेवले. असं या मृत्यूचं रिझन आहे. तुम्ही इथे उभे राहा. वेदर बघा, पाऊस पडून गेलाय. आम्ही जरा शॉपिंग करत होतो. डॅशबोर्ड साठी ठेवण्यासाठी एक मस्त सुंदर महाराजांची बैठी एक मूर्ती घेतली आहे. वेदर बघा. आता फटाफट आपण निघूया, आपले ऑलमोस्ट सगळे झालेत. फक्त तो एक जो वरचा बुरुज आहे तिकडे आपल्याला जाऊन यायचंय. सुंदर वेदर, काय सुंदर झालं हे बघा. हे सुद्धा गौमुखीच आहे. मी मगाशी सांगितलं की नाही, मला आयडिया नाहीये, खाली मुलं उभी होती म्हणून सांगता आलं नसेल किंवा काय. हे सुद्धा गौमुखी दरवाजा आहे. म्हणजे ही अशी भिंत आहे की आपल्याला समोरचा माणूस तिकडून जर त्या साईडने बघतो तर त्याला दरवाजा कुठे आहे हे दिसूनच येणार नाही. बघा वेदर बघा, काय सुंदर वेदर आहे. भाई ऑथेंटिक जेवण, पिठलं आणि भाकरी. बाजरी काळपट असते. मागतोय हे वांग्याचं भरीत. त्याने अजून दिलं नाही, एक अजून राहिलं. बॉटल तुझी. तर आपला आता लास्ट स्पॉट आहे. हे बघा, इकडनं पूर्ण पाणी वगैरे करायचे त्या. हे बघा, साईडने हे जे आतून जाण्याचं आहे ते आता म्हणजे आपण हे वरतून जाऊ इकडून शिडीने पायरीने, आणि त्याची आतली साईड आहे. अजून जशा तसाच आहे. तर गाईज लास्ट पॉईंट झालेला आहे आपला. एकदा लास्ट व्ह्यू दाखवतो एक. ही बघा, ही खालची साईड आहे.
हे बघा, वरती झेंडा आहे आपला आणि ही त्याची खालची बाजू आहे. ए येऊ नको इकडून. हे बघा, हा मी मगाशी दाखवलेला तुम्हाला तो लागेल. तर गाईज आपण आता उतरलोय खाली आणि खरंच भाई सिरियसली गड फिरा. मी एकतरी सिरीज करेल जिकडे फक्त गडच फिरेल आणि त्याच्याच ब्लॉग टाकेल, कारण त्याशिवाय आपल्याला आपला इतिहास कळणार नाही. ही गडं बोलतात पण हे गाईड लावून करा, कारण आपल्याला जी माहिती नसते ती माहिती तेच पुरवू शकतात, कारण त्यांना ती माहिती आधीपासून त्यांना सांगितली गेलेली आहे. तर आता आपली ट्रिप संपलेली आहे. तर हा लास्ट स्पॉट होता आपला फिरण्याचा. आता नेक्स्ट ब्लॉग कोणता असेल हा तेव्हाच माहिती पडेल जेव्हा काहीतरी प्लॅन होईल. तर त्याआधी हा एक लास्ट हे बघा, तर हा एक लास्ट व्ह्यू.